राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच होणार। सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाविरोधातली याचिका फेटाळली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसारच होणार। सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। राज्य सरकारकडून निर्णयाचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम बैठकीत राज्यातल्या 33 वाहतूक आणि पुनर्विकास प्रकल्पांचा घेतला आढावा। हे प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करायचे दिले निर्देश। बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत गेल्या 16 महिन्यांमध्ये 11 लाखाहून अधिक युवकांना नोकऱ्या मिळाल्याची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत माहिती। गलवान खोऱ्यातल्या भारत चीन संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं। ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं न्यायवैद्यक पुराव्यानं स्पष्ट। फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद आर मार्कोस ज्युनियर यांचं 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतामध्ये आगमन। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत वाहिली आदरांजली। आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत अंतिम सामन्यात भारताचा इंग्लंडवरती थरारक विजय। मालिकेत 2-2ची बरोबरी। मोहम्मद सिराज सामनावीर तर शुभमन गिल आणि हॅरी ब्रूक मालिकावीर।